देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी काँग्रेस भवनाला पोलिसांचा मोठा गराडा होता। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करतानाच काँग्रेस भवनातून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा आणण्यात आला। त्या पुतळ्याला कार्यकर्त्यांनी जोडे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बंदोबस्तला असलेल्या पोलिसांनी तातडीने तो पुतळा हिसकावून घेतला। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये प्रचंड अशी जटापट झाल्याचे दिसून आलं। या दरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे काय म्हणाले आहेत पाहूयात। देशाच्या गृहमंत्र्यांना या ठिकाणी जोडे मारण्याचा काँग्रेस पक्ष व भीमसैनिकाच्या वतीने प्रयत्न झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली, संविधानावर हे देश चालणार आहे। त्या बाबासाहेबांची या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री आहेत ते म्हणतायत की बाबासाहेबांचं नाव घेऊन देव प्रसन्न होणार नाही। या भारतीय जनता पार्टीला सत्तेची माळ झाली आहे। मग महाराष्ट्रात असेल, देशात असेल, पूर्ण देशाने आज बघितलंय की या देशाच्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशा भावना भीमसैनिक व काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात व देशात व सोलापूर शहरामध्ये झालेल्या आहेत। या लोकांना अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं, डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान करणं, अनेक महापुरुषांचा अवमान करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे। त्यामुळे यांना सत्तेची माळ झाली आहे आणि ते उतरवण्याकरता पूर्ण सोलापूर शहरामध्ये आज भीमसैनिक असेल, काँग्रेस पक्ष असेल, हा रस्त्यावर उतरलेला आहे। आज काय केलं? आज या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी जोडे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे। ठीक।